नमस्कार. व्यासपीठावरील दिग्गज पदाधिकारी, अधिकारी वर्ग, त्याचबरोबर समोर बसलेले सर्व सन्माननीय ज्ञानीजन, आजचे उत्सव मूर्ती माननीय श्री सुजित जगताप सर यांची मी विद्यार्थिनी आणि आमचे अतिशय लाडके असे जगताप सर यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना मला सर्वात प्रथम इथे आठवते ते म्हणजे की दासबोधामध्ये समर्थांनी जे सांगितलेलं आहे, जेथे सारासार विचार तेथे जगत दोद्धार. जगाचा उद्धार करायची क्षमता गुरुमध्ये जी असते तर त्याचं एक लक्षण म्हणजे तिथे सारासार विचार असायला हवा. ज्यावेळी सरांशी संवाद साधत असते किंवा त्यांचं मार्गदर्शन घेत असते तेव्हा मला हे जाणवतं की सर खूप सारासार विचार करून मार्गदर्शन करत असतात. सेवा सदनमध्ये आमचे लाडके सर जगताप सर शारीरिक शिक्षण विषय शिकवायला आमच्यासाठी ते येत होते. सेवा सदन ही नामवंत अध्यापक विद्यालयामध्ये शिकत असताना अनेक गुरुजन आम्हाला होते. त्यापैकी माझ्या समोर आता माझे गुरुजन इथं बसलेले आहेत, माननीय गाडगीळ मॅडम, तारू सर आणि इतर शिक्षक वृंद. तर अगदी जेव्हा सर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी यायचे तर त्यावेळीची आठवण म्हणजे सरांच्या सोबत आम्ही सराव केलेला, खो खोच्या स्पर्धेचा सराव केलेला होता आणि आदरणीय कदम मॅडमचं इथे आगमन झालेलं आहे. अनेक स्नेहीजन सरांच्या स्नेहापोटी इथे उपस्थित राहिलेले आहेत. तर सेवा सदनमध्ये असताना सरांनी आम्हाला खो खोच्या स्पर्धेसाठी केलेलं मार्गदर्शन, त्यांच्याबरोबरच्या आठवणी खूप अजूनही ताज्या आहेत. खूप मजा आली, खूप धमाल आली. त्याचं कारण म्हणजे जगताप सर आणि गाडगीळ मॅडम, तारू सर. सर नेहमी म्हणायचे की गाडगीळ सर, कारण सरांच्या इतक्याच तोलामोलाचं मार्गदर्शन मॅडमचं असायचं. त्या अध्यापन पद्धती शिकवायच्या, सर ग्राउंडवर आम्हाला मार्गदर्शन करायचे. लेझिमची प्रॅक्टिस अशी घ्यायचे की क्रमांक हा निश्चित असायचाच. खो खोची प्रॅक्टिस करायला आम्ही दुसऱ्या ग्राउंडवर जायचो, तिथंही सर उपस्थित असायचे. आम्ही हॉस्टेलला राहत होतो तर आमच्या पोषणाची ही जबाबदारी संस्थेने घेतलेली होती. सरांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. आम्हाला केळी तिथं खायला दिली जायची आणि स्पर्धेच्या वेळी तर खूपच म्हणजे अगदी हसत खेळत असं वातावरण होतं आणि कायम आम्ही सगळ्या विद्यार्थिनी सरांच्या केबिनमध्ये घोळका करून असायचो. तर सरांच्या सोबतचा हा जो सहवास होता तर तो फक्त तेवढ्या कालावधीपुरताच नाही, तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की आजही सरांचं मार्गदर्शन मला मिळतं आहे. याचं कारण म्हणजे मी जे पतपेढीच्या निवडणुकीच्या वेळी सरांनी मुख्याध्यापक संघाच्या वतीने आम्हाला जी सपोर्ट सिस्टीम तिथं होती की सर निवडणुकीच्या दिवशीही पूर्ण वेळ तिथं उपस्थित होते. त्यानंतर जेव्हा आमची पतपेढीची वार्षिक सभा असते तर आम्ही जरी स्टेजवर असलो तरी सर समोर असतात आणि तो आधार खूप महत्त्वाचा आणि मोलाचा वाटतो. त्यानंतर सरांचं आमच्या आपटे प्रशालेशी विशेष असा स्नेह आहे. सरांचं आमच्या मुख्याध्यापिका सिन्नरकर मॅडम, पर्यवेक्षक श्री मगरे सर यांना नेहमी मार्गदर्शन असतं. सर आमच्या शाळेतही पूर्वी शिकवायला येत होते, क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनीही सहकार्य केलेलं आहे आणि तो स्नेह असाच टिकून राहावा अशी इच्छा आहे. त्याचप्रमाणे मला आणखी एक सांगावंसं वाटतं की सरांचा जो स्वभाव आहे की इतरांना प्रोत्साहन देणे. मुख्याध्यापक वार्तापत्र जेव्हा प्रकाशित करण्यासंदर्भातील काम सर पाहत होते तर मला ते नेहमी म्हणायचे की तुमचे उत्तमोत्तम लेख आहेत तेही इतरांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तर तुम्ही ते अवश्य पाठवा आणि सर ते प्रकाशित करायचे. आणि हा जो संवाद असायचा तो इतका सहज आणि अतिशय मायाळू असे सर आहेत. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि त्यामुळे त्यांनी खूप माणसं जोडून ठेवलेली आहेत. अशा या गुरुचा शिष्य बनताना मला खूप विशेष आनंद होतो आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे की ज्या पद्धतीने ते सर्व क्षेत्रामध्ये काम करतायत तर त्याच्यामध्ये एक सहजता आहे, तर ती मला खूप भावते सरांची. आणि त्यांच्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांच्यावर असलेला विश्वास, संस्थेला त्यांच्याबद्दल असलेला अभिमान, यामुळे त्यांचं मार्गदर्शन इतरांनाही लाभत आहे. तर ते असेच त्यांच्या सेवापूर्तीनंतरही
ते आपणा सर्वांना मिळावे अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी सेवापूर्तीनंतर त्यांना अतिशय आता जो मोठा असा मार्ग मिळणार आहे की हायवे असणार आहे, आणखी जास्तीचं काम त्यांना करता येणार आहे. तर त्यांना आमच्या प्रशालेच्या वतीने आणि माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम मी अतिशय